नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर शीतल आर्ट अँड क्राफ्ट। तर आज आपण करणार आहोत 4 वेगवेगळे बॉटल आर्ट, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी एक काचेची बॉटल घेतली आहे। तुम्ही इथे कोणतीही बॉटल घेऊ शकता। यानंतर इथे मी एक लोकर घेतली आहे। ही लोकर आपल्याला बॉटलवरती चिकटवायची आहे। त्यासाठी इथे मी बॉटलवरती अशा प्रकारे फेविकॉल लावत आहे। हे झाल्यानंतर ही लोकर अशा प्रकारे बॉटलवरती गुंडाळायची आहे। मी इथे मल्टी कलर लोकरचा वापर केला आहे। तुम्ही इथे कोणतीही लोकर वापरू शकता। ही लोकर पूर्ण बॉटलला गुंडाळायची आहे। तुम्ही लोकर चिकटवण्यासाठी फेविकॉल ऐवजी फॅब्रिक ग्लूचा वापर करू शकता। इथे मी काही आर्टिफिशियल फुले चिकटवली आहेत। आता आपली बॉटल तयार आहे। आपल्या दुसऱ्या बॉटल आर्टसाठी इथे मी एक काचेची बॉटल घेतली आहे। यावरती आज आपल्याला बोहो आर्ट बनवायचे आहे। त्यासाठी इथे मी बॉटलचा बेस व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करत आहे। यासाठी मी स्पंजचा वापर केला आहे। यानंतर बॉटल पूर्णपणे ड्राय होण्यासाठी ठेवायची आहे। बॉटल ड्राय झाल्यानंतर यावरती मी वेगवेगळ्या कलरने काही शेप बनवत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही शेप बॉटलवर बनवू शकता। यानंतर मी ब्लॅक ॲक्रेलिक कलरने बॉटलवरती डिझाईन काढत आहे। इथे तुम्ही पेंटऐवजी परमनंट मार्करचा वापर करू शकता किंवा आधी पेन्सिलने आउटलाईन काढून नंतर ब्रशने पेंट करू शकता। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बॉटलवरती डिझाईन काढू शकता। मी इथे डायरेक्ट ब्रशचा वापर केला आहे। आता आपला बोहो आर्ट तयार आहे। आता आपल्या पुढच्या आर्टसाठी इथे मी एक काचेची बॉटल घेतली आहे। या बॉटलचा बेस व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करायचा आहे।
इथे तुम्ही कोणत्याही शेपची, कोणत्याही कलरची बॉटल वापरू शकता। पेंट ड्राय झाल्यानंतर बॉटलची वरची बाजू मी येलो ॲक्रेलिक कलरने पेंट करत आहे। यानंतर इथे मी रेड कलरचा वापर केला आहे। इथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करत आहे। पेंट ड्राय झाल्यानंतर यावरती डेको ट्रान्सफर शीटचा वापर करायचा आहे। इथे मी एक डेको ट्रान्सफर शीट घेतली आहे। यामधील एक डिझाइन मी कट करून घेणार आहे। यावरती एक प्लास्टिकची लेयर असते, ती लेयर काढायची आहे आणि अशा प्रकारे बॉटलवरती चिकटवायची आहे। यानंतर स्पंज पाण्यात भिजवून घ्यायचा आहे आणि या शीटवरती अशा प्रकारे डॅब करायचा आहे। नंतर हा पेपर हळुवारपणे काढायचा आहे। आता आपले बॉटल आर्ट तयार आहे। पुढच्या बॉटल आर्टसाठी इथे मी एक बॉटल घेतली आहे। या बॉटलचाही बेस पेंट करून घ्यायचा आहे। व्हाईट पेंट ड्राय झाल्यानंतर इथे मी बॉटल लाईट ब्लू कलरने पेंट करत आहे। यानंतर इथे मी एक लेस घेतली आहे। ही लेस बॉटलच्या वरती मी अशा प्रकारे चिकटवत आहे। हे बॉटल आर्ट मी खूप सिंपल ठेवले आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर अँड बाय बाय।